दण्डवतो वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्ण वन्दे जगद्गुरु कृष्ण वन्दे जगद्गुरु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत हो. तर आपण नामस्मरण या भागामध्ये नामस्मरणाचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत की परमेश्वराचे नामस्मरण केल्यानं काय काय आपल्याला त्याचं महत्त्व आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर परमेश्वराचं नामस्मरण केल्यामुळे परमेश्वराचा वेध होतो म्हणजे आवड होते. परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये परमार्थिक आणि ऐहिक दोन्ही लाभ होतात. म्हणजे प्रपंचाचाही लाभ होतो प्रपंचामध्ये आणि पारमार्थिकमध्ये दैवराटीमध्ये सुद्धा लाभ होतो. स्मरणामुळे काय होतं, परमेश्वराशी नातं जुळतं. स्मरणामुळे मनाची एकाग्रता वाढून आत्मविश्वास वाढतो. स्मरणामुळे दैवी गुण प्राप्त होतात, योग्यता वाढते. स्मरणामुळे मनाची शुद्धता होते आणि स्मरणामध्येच बोधसुद्धा होतो स्मरण केल्यामुळं. तर परमेश्वराने सांगितलेलं आहे की स्मरण केल्यामुळे असे महत्त्व आहे स्मरणाचं की त्याच्यामुळे फार मोठं लाभ आपल्याला होतो आहे. जसं प्रारब्धाची तीव्रता कमी होते. जर कधी आपला भोग फार मोठा असेल, प्रारब्ध भोग म्हणजे जो आपण दुःख भोगून राहिलेलो आहे, आपण काही कर्म आपले अनेक जन्मामध्ये आपल्याकडून अनेक दोष पाप घडलेले आहेत आणि त्यामुळे तो काही आपण नरकरूपी जे काही फळं भोगत आहोत त्यामध्ये मनुष्यामध्ये सुद्धा येऊन आपण दुःख भोगत आहोत. तर ते दुःखामध्ये जी काही प्रारब्धता, जी काही तीव्रता असते, तीव्रता म्हणजे अतिशय संकट, अतिशय दुःख येणे प्रपंचामध्ये. तर प्रपंचामध्ये जे काही संकट दुःख येतात ते सुद्धा नामस्मरण जर तुम्ही परमेश्वराचे सतत करत राहिले पहाटे उठून आणि त्या परमेश्वराचे स्मरण केल्यामुळे त्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते. म्हणजे दुःखसुद्धा आपल्याला कमी होत जाते. त्यानंतर जीवनात समाधान मिळतं. म्हणजे जे आपण कष्ट करून, पडापड धावपड करून, जे काही आपण राबून सर्व गोष्टी करून जर आपण आपल्याला सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही, जे मनाला पाहिजे तसं होत नाही. पण जर तुम्ही परमेश्वराचे नामस्मरण जर सतत करत राहिले तर जीवनात समाधानसुद्धा मिळतं, मध्ये शांतीसुद्धा मिळते. म्हणून तुम्ही कमी कधी कमवलं आणि स्मरण जर तुम्ही परमेश्वराचे करत राहिलं तरी सुद्धा तुम्ही समाधानी राहणार. त्यानंतर नामस्मरणाने अजून काय होणार, वास्तू शुद्ध होणार. म्हणजे तुम्ही ज्या घरामध्ये राहतात, ज्या ठिकाणी राहतात तिथलं वातावरण शुद्ध होईल. त्या घराचे वास्तू जी आहे राहण्याचे ठिकाण तिथंसुद्धा शुद्धता तयार होईल आणि तुमचं मन लागेल, एकाग्र होईल, स्थिर होणार. तर अशा प्रकारे वास्तूसुद्धा शुद्ध होतं नामस्मरणामुळे. नामस्मरणामुळे प्रारब्ध भोगण्याची तीव्रता कमी तर होतेच, पण प्रारब्ध भोगण्याची क्षमतासुद्धा कमी होते. म्हणजे जे आपण दुःख भोगत आहोत त्याची क्षमतासुद्धा आपल्याला दुःख जास्त वाटत नाही. म्हणून नामस्मरण केल्यानं एवढी मोठी आपल्याला फरक पडतो. त्यानंतर नामस्मरणामध्ये सांसारिक अडचणी कमी होतात. जर संसारामध्ये काही अडचणी येत असतील, आपल्याला कधी काहीतरी करावंसं वाटत असेल, त्याच्यात खूप अडचणी येतात, तर तुम्ही काय करा, परमेश्वराचं जास्तीत जास्त स्मरण करा आणि परमेश्वराचं जर तुम्ही स्मरण करत राहिले तुमच्या अडचणी नक्कीच कमी होणार. त्यानंतर परमेश्वराचं स्मरण केल्यामुळे आपसात प्रेमभाव निर्माण होतो. म्हणजे आपापसात आपले जे एकमेकाचे वैर असतात की एकमेकाचे आपले निंदा चुगले असतात, प्रेमभाव नसतो, तर आपण जर स्मरण करत राहिले सतत तर आपल्यामध्ये प्रेम निर्माण होतो आणि पुढल्यालाही आपल्याला पाहून प्रेम निर्माण होतो. प्रेमभाव आपसात निर्माण होतो, भांडणी होत नाही. हे सुद्धा नामस्मरणाने होतं. नामस्मरणामुळे अजून काय होतं, तर घरात परमेश्वराचे अधिष्ठान व प्रसन्नता राहते. तुम्ही ज्या घरामध्ये राहत आहेत त्या घरामध्ये सुद्धा तुम्ही नामस्मरण जर केलं परमेश्वराचं तर तुमच्या घरामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान तिथं राहील आणि त्या घरामध्ये सतत प्रसन्नता राहील. त्या घरामध्ये कोणीही आलं तर त्याला एकदम शांती आणि सुख वाटेल, प्रसन्न वाटेल, तुम्हालाही स्वतःला प्रसन्न वाटेल, भांडणी कटकटी होणार नाहीत. अजून नामस्मरण केली जर काळजी मिटते, भीती जाते. काळजी मिटते म्हणजे तुम्ही काही करणार असाल तर ते होणार नाही असं तुमचा निगेटिव्ह जे विचार आहेत, वाईट विचार, ते सुद्धा त्याची काळजीसुद्धा जाणार आणि तुमच्या मनामध्ये जी भीती आहे होईल का नाही होईल ती भीतीसुद्धा जाते. म्हणजे नामस्मरण केल्यामुळे नामस्मरण करत असताना फक्त प्रेमाने नामस्मरण करा, अंतःकरणपूर्वक करा
आणि देवाला आठवा, तर नक्कीच याचे परिणाम नक्की होणार. तुमची भीतीसुद्धा चालली जाईल जीवनामधली. त्यानंतर नामस्मरण केल्यामुळे संकटांना सामोरे जात आहे. जर काही संकट आलं तर ते मोठंही संकट असलं तरी तुम्हाला काही त्याचं वाटणार नाही. तुम्ही संकटाला सामोरे जाऊ शकतात, इतकी तुमच्यामध्ये ताकद वाढते. आणि नामस्मरण केल्यामुळे आणखी काय होतं, आपल्या अनावश्यक गरजा कमी होतात. म्हणजे ज्या गरजा तुम्हाला लागणार आहेत त्यासुद्धा कमी होत जातात. जर त्या वस्तू तुम्ही जास्तही गोळा केल्या तर कमी वस्तूंमध्ये तुमचं सर्व समाधान तुम्हाला मिळून जाणार. परमेश्वर तुम्हाला आवश्यकतेनुसार ती गरजासुद्धा कमी करून देणार. आणि नामस्मरण केल्यामुळे आणखी काय होतं, स्वभावात सकारात्मक बदल होतो. म्हणजे स्वभाव जो आहे आपला तो तमतम जर असेल, राजस असेल किंवा द्वेषयुक्त असेल, आहे का नाही, भावनायुक्त नसेल, तर स्वभावामध्ये सकारात्मक बदल होतो. तुमच्या स्वभावामध्ये शांतता निर्माण होईल आणि तुमच्या परिवार जो आहे त्यांच्यामध्ये सुद्धा शांतता निर्माण होते. म्हणजे भांडणे होणार नाही. घरामध्ये जे संबंधी नातेगोते आहेत त्यांचेसुद्धा भांडण होणार नाही. सकारात्मक बदल होत जाणार आणि तुमचा स्वभावसुद्धा चांगला होऊन जाईल. हे नामस्मरण केल्यामुळे होत असतं. नामस्मरण केल्यामुळे आणखी काय होतं की आपल्या सात्विक गुणामध्ये जलद गतीने वृद्धी होते. म्हणजे जो गुण आहे आपला तो तामस राजस जर असेल, आपला स्वभाव जर तंतमय असेल तर त्याच्यामध्ये सात्विकता येते आणि शांतता निर्माण होते. जलद गतीने अशी वृद्धी होत जाईल. त्यानंतर नामस्मरण केल्यामुळे जर तुम्हाला सद्गुरू जर लाभले, तुम्ही जर गुरु वगैरे जे परमेश्वराचे काही भक्त आहेत त्यांचा जर तुम्हाला योग आला तर त्यांच्या कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि त्यांची सेवा तुम्हाला घडेल. कारण तुम्ही नामस्मरण करत आहात म्हणजे तुमची प्रीती त्या चतुर्साधनावर जाईल. आणि गुरुजन जर तुम्हाला लाभले, साधू संत लाभले, तर त्यांच्यावर तुमची बुद्धी सात्विक राहील आणि तुमच्याकडून ते क्रिया होतील आणि त्यांच्यामुळे ते तुम्हाला कृपा आशीर्वाद देतील. आणि आशीर्वाद दिल्यामुळे आपल्या साधनेमध्ये सतत आपल्यामध्ये मस्तकी राहणार, त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याजवळ राहणार. म्हणून नामस्मरणाने हे फार महत्त्व आहे. नामस्मरणाचे आणखी महत्त्व आहे की परमेश्वर प्राप्तीसाठी पुढील त्यागाची वाट स्फुरते. म्हणजे परमेश्वर जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर परमेश्वर कशाप्रकारे प्राप्त होईल, मला याच्यासाठी परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी म्हणजे परमेश्वराचा मोक्ष कसा मिळेल, मला जन्ममरणापासून कधी सुटका होईल, तर याच्यानुसारसुद्धा परमेश्वर त्या ठिकाणी तुम्हाला मोक्षमार्गाची जी काही अडचणी असतील तुमच्या त्यासुद्धा दूर करून देतील आणि मोक्षमार्गामध्ये तुम्हाला ते काही सहकार्य करतील आणि तुम्ही अनुसरू शकतात. परमेश्वराला मोक्षप्राप्ती करण्यासुद्धा तुम्हाला हिंमत होईल. हे सर्व जे काही क्रिया घडते ही नामस्मरणामुळे घडते. म्हणून नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ आहे. नामस्मरण करावे. नामस्मरण केल्यामुळे सर्व तुमच्यामध्ये शुद्धता नक्कीच वाढेल. आणि नामस्मरण केल्याचे जे काही 10 फायदे आहेत त्या 10 फायदेमध्ये जे काही आपण एक फायदा ऐकलेला आहे तो काल, तर नामस्मरणामध्ये वेध होतो, आहे का नाही. तर आता दुसरा जो काही नामस्मरणाचा फायदा आहे तो आहे नामे बोध. म्हणजे नामस्मरण केल्यामुळे बोध होतो. बोध म्हणजे काय, जाणीव. जे जसे असे तशी जाणीव. म्हणजे जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर हे चारी पदार्थाचं ज्ञान होणं. जसं याच्यावरून जर कधी उदाहरण द्यायचं म्हटलं तर याच्यावर संबंध लावायचा म्हटला तर उत्तरार्ध 134मध्ये माहिमभट नावाचे जे काही भक्त आहेत सरड्याचे, ते स्वामींना भेटतात. पहिली भेट त्यांना गर्व होता ज्ञानाचा. आणि त्यावेळेस त्यांनी जे शास्त्र केलं होतं देवतांचं, त्यामुळे त्या परमेश्वराची भेट झाल्यामुळं त्यांचा गर्वहरण झाला आणि परमेश्वराने त्यांना खूप निरूपण केलं आणि निरूपण केल्यानंतर त्यांना बोध झाला. तर बोध देताना असताना त्यांनी का म्हणून, कारण परमेश्वराचं त्यांनी आठवण केली होती, त्यांना स्थिती झाली होती आणि परमेश्वराचं पंचनाम पंचकृष्ण स्वामींनी सांगितलं होतं आणि त्या नामस्मरण ऐकल्यामुळे त्यांना गोडी झाली. परमेश्वराची मूर्ती पाहिल्यामुळे गोडी झाली, आवडी झाली आणि त्याने नामस्मरण केल्यामुळं त्याला बोध झाला. मग बोध झाला तर त्याला ज्ञान देत असताना स्वामींनी हस्तीचा दृष्टांतसुद्धा सांगितलेला आहे इथं. आणि हस्तीचा दृष्टांत सांगितला असताना त्या ठिकाणी त्या हस्तीच्या दृष्टांताद्वारे त्यांना बोध झाला की मध्ये एक हत्ती येतो आणि तो हत्ती पाहण्यासाठी सर्व गाव पाडतं आहे आणि त्या ठिकाणी काही आंधळे लोक होते, ते सुद्धा ते हत्ती पाहण्यासाठी जातात. आणि जे आंधळे लोक आहेत त्या आंधळे लोकांनी एकाने सोंड देखील, म्हणजे सोंडीला हात लावला, एक कानाला हात लावतो, एक पाठीला हात लावतो, एक पोटीला हात लावतो, एक पूसला हात लावतो, शेपूटला, आणि एकमेकांमध्ये ते संवाद करतात. कारण तू हस्ती पाहिला का, तू हस्ती पाहिला का. मग जोने पाव पाहिला होता म्हणजे पाय पाहिला होता तो म्हणतो हस्ती खांबासारखा आहे. सोंड देखील तो म्हणतो मुसळासारखा आहे. ज्याने कान पाहिला तो म्हणे सुपासारखा आहे. ज्याने पाठ पाहिलेली होती तो म्हणे भिंतीसारखा आहे.
ज्याने पोट पाहिलं होतं तो म्हणे कोथड्यासारखा आहे, तर पूस ज्याने पाहिलेली होती तो म्हणतो खराट्यासारखा आहे. असं एकमेकांमध्ये ते विरोधात होते. कारण ते कसे होते, ते आंधळे होते. त्याच्यामुळे ते हत्तीला पाहू शकत नाही संपूर्ण हत्तीला. मग ते अज्ञानता होते. आणि त्यामध्ये मग एक डोळस आला, ज्याने सर्व पाहताय त्याला. मग तो म्हणायला लागा, आगा हे हत्तीचा एक एक अवयव आहे. अरे बाबा, हे जो हत्ती पाहतायत तुम्ही, या हत्तीचा एक एक अवयव आहे म्हणे. पण तो हत्ती नाही, तो हत्तीचे अवयव, सर्व अवयवयुक्त तो हत्ती आहे. आणि सर्व अवयव जर जोडले तर हत्ती तयार होतो. त्याप्रमाणे त्याची जी काही परमेश्वर आहे, त्या परमेश्वराची शक्ती जशी जशी प्रकाशलेली त्यालाच परमेश्वर म्हणतात लोक. आणि ज्ञानीय जो असतो, ज्याने परमेश्वराचं ज्ञान केलेलं आहे, परमेश्वराच्या ज्ञानाचं त्याला सन्निधान आलेलं आहे, तो तो एक एक शक्ती त्याला म्हणतो. आणि तो परमेश्वर नाही, तो सर्व शक्तियुक्त असा परमेश्वर आहे. परमेश्वर हा सर्व शक्तियुक्त आहे आणि तो वेगळा आहे. तर असा परमेश्वर, असा त्यांना बोध होतो. म्हणजेच असा बोध या नामस्मरणामुळे सुद्धा होतो. म्हणजे असं माहीमभट्टांना नामस्मरणामध्ये बोध झालेला आहे का नाही. तर नामे बोध. जर दुसरा जो प्रकार आहे तो आहे नामे बोध, म्हणजे नामस्मरणाने बोधसुद्धा होतो. जसं माहीमभट्टांना डोमेग्रामी राजमठी स्वामींच्या मुखाने बोध झाला. का? स्वामींचं नाव उच्चारल्यामुळं तो तिथं त्याला स्थिती झाली आणि स्वामींची आवडी झाली. आणि मग त्याने चर्चा केल्यानंतर त्याचा अहंकार जो होता तो गेला आणि त्याला बोध झाला. म्हणून नामस्मरणाने बोधसुद्धा होत असतो. तर अशा प्रकारे नामस्मरणाचे जे काही फायदे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. म्हणून नामवेद आणि नामबोध हे 2 फायदे आपण ऐकलेले आहेत. पुढचा फायदा आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.